नमस्कार मित्रांनो, R2 टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अनुदानावर बियाणे मिळवण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, कोणकोणते बियाणे मिळणार आहेत, तर कोणत्या शेतकऱ्यांना हे लाभ मिळणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज कसा करायचा, तर शेवटची तारीख किती आहे मित्रांनो, तर हे अनुदान किती टक्के मिळणार आहे मित्रांनो, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला अर्ज करण्यासाठी गुगल क्रोममध्ये महाडीबीटी असं सर्च करायचं आहे मित्रांनो. सर्च केल्यानंतर पहिल्याच वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, त्या वेबसाईटचं होमपेज आपल्यासमोर येईल. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खालती लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि शेतकऱ्यांना आपला फार्मर आय डी टाकून लॉग इन करायचं आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला डाव्या साईडला इथं अर्जदार लॉग इन दिले आहे, यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं क्रॉस बटनावर क्लिक करून हे कट करायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला वैयक्तिक शेतकरी हा ऑप्शन निवडून शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे मित्रांनो. म्हणजेच फार्मर आय डीचा नंबर या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो आणि इथं फार्मर आय डीचा आपल्याला नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, खालती आपल्याला फार्मर आय डीला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक OTP येईल मित्रांनो. तो OTP आपल्याला OTP पाठवा या बटनावर क्लिक करून आपल्याला OTP पाठवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, OTP पाठवा बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या फार्मर आय डीला जो नंबर लिंक आहे, म्हणजेच मित्रांनो ॲग्रीस्टॅक आय डीला जो नंबर लिंक आहे त्यावर एक OTP पाठवला आहे असं एक मेसेज येईल मित्रांनो. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, OTP प्रविष्ट करा या बॉक्समध्ये आपल्याला आलेल्या OTP सबमिट करायचं मित्रांनो आणि OTP तपासा या बटनावर क्लिक करायचं आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो, जसा आलेला OTP आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला OTP तपासा या बटनावर क्लिक करायचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला त्यानंतर मित्रांनो, आपल्याला शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती किंवा सर्व माहिती आपल्याला दाखवली जाईल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, इकडं डाव्या साईडला शेतकऱ्यांची सर्व माहिती म्हणजेच वैयक्तिक तपशील असेल, घटकासाठी अर्ज करा, जमिनीचा तपशील, इतर सर्व माहिती मित्रांनो आपल्याला या ठिकाणी डाव्या साईडला आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे, त्यामुळे मित्रांनो घटकांसाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, वरी दिलेली आपण माहिती पाहू शकता मित्रांनो आणि खालती थोडं स्क्रोल करून मित्रांनो बियाणे वितरण प्रात्यक्षिक आणि फ्लेक्सी घटक या पुढे मित्रांनो बाबी निवडा हे ऑप्शन दिलेलं आहे. या बाबी निवडावर क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्याची ॲड्रेस या ठिकाणी दाखवली जाईल मित्रांनो. फक्त आपल्याला गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला फार्म आय डी, सर्वे नंबर आणि उपसर्वे नंबर असं सिलेक्ट करायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, निवड करा या ऑप्शनवरती क्लिक करून खरीप हंगाम निवडायचा आहे. त्यानंतर प्रमाणित बियाणे वितरण हे सिलेक्ट करायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, गळीत धान्य निवडायचं आहे. आपल्याला ज्या पिकाचं बियाणं हवं आहे तो या ठिकाणी पीक सिलेक्ट करायचं मित्रांनो. या ठिकाणी सोयाबीन हे सिलेक्ट केले मित्रांनो. आपल्याला बियाणं किती किलो म्हणजे किती जमिनीसाठी हे लागतं ते मित्रांनो आपण इथे हेक्टरमध्ये किंवा एकरमध्ये आपण टाकू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खालती सगळं भरल्यानंतर जतन करा यावर क्लिक करायचं मित्रांनो. जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला परत एकदा होम पेजवर यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, खालती आपण पाहू शकता तालुका आणि पहा असे या ठिकाणी नाव दिले मित्रांनो, म्हणजेच आपण निवडलेली बाब या ठिकाणी दाखवली आहे. त्यानंतर मित्रांनो, पहा या बटनावर क्लिक करून आपण म्हणजे जी माहिती भरली ती आपण पाहू शकता मित्रांनो आणि सर्व माहिती पाहून मित्रांनो आपल्याला टिक मार्क करून सबमिट करायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आपला अर्ज हा यशस्वीरित्या सबमिट झाला आहे, परंतु मित्रांनो आपल्याला पेमेंट करणं बाकी आहे. म्हणजेच ₹23.60 आपल्याला पेमेंट करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला मेक पेमेंट या बटनावर क्लिक करून ते आपल्याला बारकोड स्कॅनर म्हणजेच UPIचं ऑप्शन क्लिक करून मित्रांनो आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर आपल्याला पेमेंट झाल्यानंतर लगेच SMS होतो की आपला हा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे असं दाखवलं जाईल मित्रांनो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.